आर यू रेडी? ABCD सगळ्यांना येते झेड पर्यंत? आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न येतो, या ABCD चा कोणत्या म्हणजे या ABCD मध्ये कोणते अक्षर कोणत्या क्रमांकावर असेल, किंवा दोन अक्षर देऊन त्यांची वजाबाकी केली, बेरीज केली तर येणाऱ्या उत्तरावर कोणत्या क्रमांकाचा अल्फाबेट असेल किंवा मुळाक्षर असेल, असे प्रश्न विचारले जातात. किंवा Y पासून Z कितव्या क्रमांकावर आहे, असे बरेच प्रश्न असतात. तर आज मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे की लक्षात कसं ठेवायचं, हे पहिले लक्षात ठेवायचं. काय आलंय बघा, याला तुम्ही म्हणू शकता ए ज्योती. काय म्हणू शकता? हे लक्षात ठेवायचं. आता बघा पाचाचा पाढा सगळ्यांना माहिती आहे, 5 नंबरला ई येतो. त्याला वेगळं लक्षात ठेवायची गरज आहे का? झालं, पाचाचा पाढा म्हणायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 25. ई किती नंबरला आहे? 5. जे किती नंबरला आहे? 10. ओ किती नंबरला? 15. टी किती नंबरला? 20. आणि वाय किती नंबरला? 25. झेड तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यात शेवटी असतो, म्हणून त्याचा नंबर कितवा? 26वा. आहे का नाही भारी ट्रिक? जर तुम्हाला मधलं आदलं विचारलं की एच किती नंबरला येईल, मग तुम्हाला जे माहिती आहे, जे 10 नंबर आहे पाचाच्या पाढ्यातलं, ए ज्योती एवढंच लिहायचं. अख्खी ABCD लिहित बसायचं नाही, संपूर्ण ABCD लिहित बसायचं. हा, ए का म्हटले मी? ईचा आवाज आपण का शिकलोय? ए शिकलोय. ABCD मधला ए नाही लक्षात ठेवायचा, ईचा आवाज लक्षात ठेवायचा. ए ज्योती. ठीक आहे? आहे का नाही सोपं? ह्याच्यावरून कराल तुम्ही? समजलं ना? आता बघा मी तुम्हाला प्रश्न विचारला, एस आणि डब्ल्यू यातील अंतर सांगा, किंवा यातील जे अंतर येईल त्या अंतराच्या क्रमांकावरचं अक्षर कोणतं येईल. थोडंसं अजून फिरवून विचारला प्रश्न, मग सांगा एस ला काय येईल? 19. गुड. आणि डब्ल्यू ला? 23. काय याच्यातला फरक? 4. मग सांगा 4 ला कोणतं अक्षर आहे? आहे का नाही उत्तर? काढायची सोपी पद्धत. आवडली का? समजली का? पटली का? वाजवा की.